स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर NA प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राहता इथं गोदावरी उजवा कालवा चारी नंबर 13 इथं तालुक्यातील सर्व चाऱ्यांचं नूतनीकरणाचा शुभारंभ अनेक मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला. राहता तालुक्यातील 10 ते 17 नंबरच्या चाऱ्यांच्या नूतनीकरणासाठी 150 कोटी रुपयांचा निधी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंजूर केला. या 13 चारीसाठी 9 कोटींचा निधी उपलब्ध केला. या 9 कोटीच्या निधीमधून अनेक गावातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. राहता तालुक्यातील दहेगाव, साकुरी, पिंपळवाडी, रुई, शिर्डी येथील शेतकऱ्यांना या पाण्याचा लाभ होणार आहे. यामध्ये मातीकाम, निवडक ठिकाणी अस्तरीकरण, नवीन आउटलेट, नवीन शिडीवर्क, नवीन फॉल तयार होणार आहेत. तसेच मूळ 13 चारीचं अंतर 12 किलोमीटर असून त्यामध्ये फाटे, उपफाटे, पोटचाऱ्या यांचं अंतर 40 किलोमीटर आहे. यावेळी संदीप दंडवते, संदीप डांगे, सरपंच विक्रम तुरकणे, भगवान डांगे, मेघश्याम डांगे, उमाकांत शिरकांडे, शिवाजी नजन, भारत बनसुडे, चंद्रकांत बनसुडे, प्रदीप बनसुडे, शामराव रोहम, दिनकर गोसावी, कानिफ बावके, सुभाष डांगे, उत्तमराव डांगे, प्रभाकर डांगे, सुनील डांगे तसेच जलसंपदा विभागाचे शाखाधिकारी गोकुळ जंगले, रावसाहेब घोरपडे, कालवा निरीक्षक आदी मान्यवर उपस्थित होते. आज आपल्या दहेगावात आपल्या तालुक्याचे शिल्पकार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील जलसंधारण मंत्री यांच्या आशीर्वादाने दहेगावात 13 चारी हिचं काम आजपासून शुभारंभ करीत आहे. आणि त्या चारीच्या कामाकरता साहेबांनी 40 किलोमीटर चारीचं काम करण्याचं आहे. तर त्या 9 कोटी रुपये मंजूर केले आहे. आणि तालुक्याच्या पूर्ण चाऱ्यांना साहेबांनी 150 कोटी रुपये मंजूर केले आहे. आणि या चाऱ्यांचे काम केल्यामुळं शेतकऱ्यांना याचा भरपूर फायदा होणार आहे. त्यामध्ये आमचं दहेगाव, साकुरी, पिंपळवाडी, शिंगवेपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. आणि साहेबांनी हे काम बऱ्याच दिवसाचं पेंडिंग होतं. आपले साहेब जलसंधारण मंत्री असल्यामुळं या तालुक्याला साहेबांच्या खात्याचा आपल्याला खूप चांगला उपयोग झालेला आहे. आणि आज सगळे गावकरी, साकुरी, दहेगाव सगळ्या गावकऱ्यांच्या उपस्थितीत आज हा शुभारंभ पार पडला आहे. प्रथमतः आमचे जे नेते पालकमंत्री, जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचं मी साकुरी ग्रामस्थांच्या वतीनं आणि या सर्व परिसराच्या वतीनं, सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं मी प्रथमतः साहेबांना खूप खूप धन्यवाद देतो. आज ह्या ठिकाणी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज चारीचं रुंदीकरण आणि डागडुजी असं किंवा विस्तारीकरणाचं काम या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे. तर जवळजवळ ही 40 किलोमीटरची ही चारी आहे. आणि ह्या चारीमध्ये अनेक प्रगतशील शेतकरी दहेगावपासून तर रुईपर्यंत आहे. आणि साकुरीचा जो भाग येतो 16 किलोमीटरचा येतो. आणि पूर्ण चारी ही 40 किलोमीटरची. या चारीबरोबर 9 करोड रुपयाचं काम या ठिकाणी मंजूर झालेलं आहे. तर या राज्यात साहेबांनी एक वेगळी ओळख तयार केलेली आहे. महसूल मंत्री असताना कृषी अनेक जमिनी त्यांनी या गावांसाठी दान दिलेले आहे शेतकऱ्यांच्या माध्यमातून. आणि धडाडीचा निर्णय घेणारे नेतृत्व म्हणजे महाराष्ट्रात नामदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणून ओळखले जातात. आज जलसंपदा मंत्री हे खातं सांभाळीत असताना एक धडाकेबाज निर्णय त्यांनी घेतलेले आहे. आणि अतिशय आनंद आमच्या शेतकऱ्यांना झालेला आहे. त्याच्यामुळं खालची पाण्याची पातळी वाढणार आहे, शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. आणि अनेक ऊसाचे उत्पन्न, पेरूच्या बागा या ठिकाणी आहेत, द्राक्षाच्या बागा या ठिकाणी आहेत. आणि याचबरोबर अनेक फाटे या ठिकाणी दुरुस्त करणार आहेत. बहुत महत्वाचं जे पाण्याचा अपव्यय आहे तो अपव्यय टळू शकतो. त्यानंतर
शेतकऱ्यांना जे शेतामध्ये जाण्यासाठी जे रस्ते आहेत या निमित्ताने ते रस्ते पण त्यांना पांढर रस्ते मिळू शकतात. सर्वात मोठा त्यामध्ये फायदा होणार आहे. या विभागाचे मंत्री माननीय श्री विखे पाटील साहेब तसेच माननीय खासदार श्री सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून या गोदावरीच्या वितरण व्यवस्थेकरता सुमारे 150 कोटी रुपये यावर्षी मंजूर झालेले आहेत. तुम्ही आधी बघितलेच असेल की मेन कालव्याचे काम खूप सुंदर आणि प्रगतीपथात आहे. त्याच्यामुळे जवळपास कॅनलचे 70% लॉसेस ही जवळपास 35% येऊन पोहोचलेले आहेत. आता वितरण व्यवस्थेच्या कामांमध्ये वितरिका क्रमांक 13 ही साकोरी, दहिगाव, पिंपळवाडी, शिंगवे, राहता या पंचक्रोशीतून वाहते. तर त्या गावांमधून टोटल साडीची लांबी सुमारे 40 किलोमीटर आहे आणि त्याच्या या प्रस्तावित कामाची एकूण निविदा रक्कम ही 9 कोटी रुपये आहे. त्याच्यामध्ये पूर्ण साडीच्या लांबीचे माती काम असेल, निवडक ठिकाणी आस्तरीकरण असेल आणि एकूण जवळपास 30 ते 35 बांधकामे आहेत. तर हे जर काम पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडले तर नक्कीच या पंचक्रोशीतील लोकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि चाऱ्यांच्या व्यवस्थित कामांमुळे जे कॅनलचे 35% लॉसेस हे पण 0% येतील अशी आपण आशा पाळतो. आज जो आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय आपल्या सर्वांचे नेते आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आदरणीय लोकसभा माजी अध्यक्ष खासदार सुजयदादा विखे यांच्या नेतृत्वाखाली आपल्या तालुक्याचा कायापालट होत आहे. एक आनंदाची बातमी आहे, कारण आपल्या गणेश परिसरामध्ये आजपर्यंत जे राजकारण होत होतं ते या पाण्याच्या प्रश्नावर होत होतं आणि त्याचे जाण ओळखून आदरणीय दादांनी आणि नामदार साहेबांनी गणेश परिसराला काय पाहिजे ते देण्याचा आज पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. आणि निश्चितच मला आनंद आहे की आपल्या गणेश परिसरामध्ये जो पाण्याचा प्रश्न भेडसावत होतो तो इथून पुढच्या काळामध्ये 100% शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. आणि ज्या चाऱ्या आजपर्यंत शेतकऱ्यांनी बुजवलेल्या आहे, नायनाट झालेला आहे, त्या चाऱ्या कुठंतरी पूर्ण क्षमतेने जुन्या पद्धतीने पूर्ण शेतकऱ्यांना त्याचा लाभ होऊन चाऱ्या पूर्ण क्षमतेने वाहतील आणि पुन्हा गणेश परिसराला जे वैभव आहे ते वैभव प्राप्त होण्याचं काम आदरणीय दादांच्या आणि नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली निश्चितच होईल आणि त्याचा मतदारसंघाला परिपूर्ण फायदा होईल. नमस्कार, मी भगवानराव डांगे. खरोखर आज खूप आनंदाचा दिवस आहे. इंग्रज काळीन जो आपला हा कॅनल झालेला आहे, या पोटचाऱ्या झालेल्या आहे, याच्यावर एवढं अतिक्रमण होतं, पाण्याचं विनाश खूप प्रमाणावर होता आणि आदरणीय सन्माननीय आपल्या या राज्याचे जलसंधारण मंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे साहेब असतील, सन्माननीय डॉक्टर सुजयदादा असतील, आदरणीय शालिनताई असतील, यांच्या प्रयत्नातून खूप मोठा योगायोग या पाण्याचा होत आहे. शेतकऱ्यांना त्याचा मोठा लाभ मिळत आहे. खरं तर आम्ही भाग्यवान हे आहोत की आम्ही आज निव्वळ गंगापूरवर डिपेंड न राहता आज आम्हाला निळवंड्याचं सुद्धा पाणी या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. आणि आमचा जो ड्राय पट्टा होता, केलोड असेल, खडकेवाकी असेल, दहेगाव असेल, कोराळा असेल, खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाण्याची उपलब्धता झालेली आहे. जे आमच्या 4 पिढ्यांनी यासाठी संघर्ष केला आणि तो फळास आज या विखे परिवाराच्या माध्यमातून मिळालेला आहे. आणि हे जे सुंदर असं चारीचं नियोजन करून पाण्याचा जो अनर्थ टळलेला आहे आणि व्यवस्थित जे अतिक्रमण झालेलं आहे ते सुद्धा या निमित्ताने दूर होणार आहे. मी या ठिकाणी विखे परिवाराला या ठिकाणी याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो. श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 96 23 89 91 91, 96 23 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.